शेतकऱ्यांनी जे आम्ही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावरी जो कार्यक्रम घेतला आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज आणि खताच्या बाबतीमध्ये समस्या उपस्थित केली होती। त्यामध्ये आम्ही बँकेच्या माध्यमातून अनेक बैठका घेतल्या, ग्रामस्तरावर आम्ही कर्ज वाटपाचे मेळावे घेतले, त्याच्यामध्ये जवळजवळ 100-1 कोटीचं कर्ज वाटप झालं। खताच्या बाबतीमध्ये तक्रारी येत आहेत, आम्ही 3 रेक आम्ही नव्यानं मागणी केलेली होती, त्या पण आता आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत आणि खत पुरवठा झालेला आहे, परंतु काही ठिकाणी बाजारामध्ये खत उपलब्ध असताना सुद्धा खत नाही आहे असे काही व्यापारी सांगत असल्याचं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। मी कृषी विभागाला सूचना दिलेल्या आहे, जर खत पुरवठा असेल, खताचा साठा असेल आणि काही वेगळ्या उद्देशाने जर शेतकऱ्यांना खत दिलं जात नसेल तर त्या दुकानदारावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आम्ही कृषी विभाग, महसूल विभाग, पंचायत विभागाचे सर्व अधिकारी यासाठी उद्यापासून फील्डवर आम्ही फिरवतो आहोत। प्रत्येक दुकानाची तपासणी करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहज सुलभतेनं खत उपलब्ध करून देण्याची मोहीम आम्ही उद्यापासून सुरू करतोय। काही दुकानदारांनी पैसे भरलेले परंतु त्यांना अद्यापही खत मिळत नाही। काही म्हणजे मागणी जी आहे त्या मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा कमी झालेला होता, म्हणूनच आम्ही आग्रह करून वेगळ्या 3 रॅक बोलवलेले आहेत आणि ते आता मागणी आणि पुरवठा ह्याचं जे काही गणित आहे ते जुळून येईल आणि काही अडचण येणार नाही। नमस्कार, मी शिवाजीराव साळुंके पाटील, अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा संस्थापक अध्यक्ष आहे। मगाशी बऱ्याच दिवसापासून आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने खताच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे, कारण सरकार त्याच्यावरती काम करत नाही अशातला भाग नाही, परंतु ती काम करण्याची गती आहे ती फार मंदवलेली आहे। कारण सरकारने एक लिंक काढली, त्या लिंकवरती सुद्धा खतं मिळत नाही आणि दुकानदार लोक शेतकऱ्याला थोडं दबंगपणा करताय, कारण त्याच्याशी वाईट हे करताय। कारण दुकानमध्ये गेल्यानंतर जर युरिया खत घ्यायचं असेल तर त्याला जोडून दुसरे खतं देतात ते, कारण 1 गोणी 2 गोण्या ह्या दिल्या तर दुसऱ्या 2 गोण्या देतात, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान या ठिकाणी होत आहे। आणि म्हणून प्रशासनाला, सरकारला, मुख्यमंत्र्याला, कृषी मंत्र्याला माझी एक हात जोडून विनंती आहे, कारण याच्यावरती आपण आपल्या अधिकाऱ्यामार्फत किंवा आपल्या सरकाराच्या माध्यमामधून याच्यावरती आपण नियंत्रण प्राप्त करावं आणि शेतकऱ्याला खतं उपलब्ध करून द्यावे। बघा, कारण या ठिकाणी पिकं आता या ठिकाणी पाऊस पडून आणि हे झालेलं आहे आणि पिकाला खताची आवश्यकता आहे। कारण कसं असतं, माणूस दवाखान्यामध्ये गेल्यानंतर ज्या आजाराची गोळी त्याच आजारावर द्यावं लागत असते। जर आता युरियाची गरज असेल आणि त्या आता जर तुम्ही त्याला सुपला आणि 0 खत देत असेल तर याच्यामध्ये काही अर्थ नाही। या ठिकाणी शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्यामध्ये एक रागाची, एक संतापाची जी लाट या ठिकाणी पसरण्याची शक्यता आहे। म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो, मुख्यमंत्र्याला विनंती करतो, कृषी मंत्र्याला विनंती करतो की आपण खताच्या बाबतीमध्ये आपण योग्य ती ताबडतोब कार्यवाही करून आणि शेतकऱ्यांना खत कसं उपलब्ध याच्यावर ते करावं, अन्यथा आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। कारण या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये फार रोष वाढण्याची शक्यता आहे, म्हणून परत पुनश्च विनंती करतो की ताबडतोब आपण खताची शेतकऱ्याला व्यवस्था करून द्या। कमी होतो। मला फक्त एवढंच विनंती आहे की आज पाऊस काही ठिकाणी चांगला आहे, काही ठिकाणी पाऊस होतो, थोडंसं त्याच्यावर लक्ष घालून आज ते पॉज मशीन मधला जो स्टॉक कोणाकडे आहे नाही आहे हे आम्हाला काही माहीत नाही, पण जाधववाडीमध्ये मार्केटमध्ये तुम्ही आलात, माझ्याकडे आलात, माझं गोडाऊन चेक करून घ्या, बघा माझ्याकडे युरिया आहे का ते पण एकदा बघून घ्या, किंवा इतर दुकानदार पण आहे त्यांच्याकडे पण स्टॉक नाही आहे। आणि असं कोणत्याच दुकानदाराला वाटत नाही की स्टॉक असताना तो शेतकऱ्यांना देता येणार नाही, असं काही नाही आहे। फक्त मला एकच कळतं, माध्यम आपण आहे, त्या हिशोबाने शेतकऱ्यांच्या पण भावना घ्या, शासनाला पण कळून द्या की शेतकऱ्यांना गरज काय राहते। कारण की शेतकरी आज हा शेतकरी 150 कोटीचा, तुमचा जेवढी आपली लोकसंख्या 150 कोटी जर असेल तर ते सगळे शेतकऱ्यामुळं त्यांना पोशिदा म्हणावं लागेल। पण जर अशा पद्धतीने जर असलं तर मला नाही वाटत तो इथंच लडखडा जर लागला, त्याचं उत्पन्न जर कमी होत असेल तर शासनाने किंवा सगळ्यांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे। माझे शेतकरी तुम्ही त्यांची पण मुलाखत घेऊ शकता। काय सांगाल दादा, आता आपण खत खरेदीसाठी आलात, आपल्याला खत मिळालं का? राम राम, मी रामेश्वर पळसकर, पळशी शहर, शेतकरी। मी खतासाठी इथं जवळपास महिन्यापासून परेशान आहे।
मक्का उगल्यापासून ते युरियाच्या याच्यामध्ये आज तारीख किती आहे? 24 तारीख ना आज? हा 23 तारीख आहे आज. तरी युरिया भेटा. मी ह्या दुकानावर प्रत्येक दुकानावर मी ना 2दा 3दा 4दा चक्कर झाला. मक्का ती अक्षरशः डोक्याच्या इथपर्यंत मक्का आली तरी आज युरिया भेटाना. आणि सरकारचं धोरण काय आहे? बाबा आम्ही तुम्हाला बांधावर खत देऊ, गटामार्फत असू कशामार्फत असू, त्यांचं काय होतं धोरण गंजा याच्या बांधावर तुमच्या खत आणून देऊ. पण मग शासनाचं नेमकं चाललं का हेच काही समजाना. हे काम जे आहे ना, कृषी अधिकारी असेल, कृषी डिपार्टमेंट असेल, यांनी बी लक्ष घालायचं. कृषी हे आपले काय कोकटे साहेब, त्यांचं बी लक्ष आहे ना इकडे काय चाललं. आता एवढं हे झालं, अधिवेशन झालं, कुठे शेतकऱ्याचा मुद्दा मांडला कोणी? युरिया नाही का काय नाही का काय नाही. हे कोकटे साहेबाचं काम आहे ना, पूर्ण तालुका अधिकाऱ्याचं फॉलोअप घेणं, कोणता युरिया कुठं कमी आहे काय कमी आहे, नेमकं शेतकऱ्यांनी करायचं काय? तुमचं आता नेमकं मक्का उगली तर आळी आली, इकून तिकून आळीला खर्च, पूर्ण खर्च युरियासाठी परेशान. म्हणजे नेमकं शेतकऱ्यासाठी कोणी आहे का नाही हेच काही समजायला तयार नाहीये. इलेक्शन पुरतं आलं आपलं तेवढं करायचं, आम्ही हे देऊ आम्ही ते देऊ का हे करू ते करू, पण नेमकं शेतकऱ्यासाठी पुढे येणार कोण? एकही मुद्दा याच्यामध्ये अधिवेशनामध्ये शेतकऱ्यासाठी मुद्दा कोणता आला त्यांना दाखवून द्यावा. आता खत मिळत नाही, मग करणार कसं? आता काय जे आहे त्याच्यात करून येतं. मग काय आता यात शेती करण्याची इच्छाच नाही राहिली, मानसिकता शेतकऱ्याची राहिलीच नाही. ओके. आदर्श कृषी सेवा केंद्र, माझं दुकान जादवाडीमध्ये, आणि या दुकानाशी जवळजवळ 35 वर्षापासून मी निगडीत आहे. दरवर्षी खताची टंचाई ही येतच असते, पण यावर्षी पूर्ण खताची टंचाई इतक्या प्रमाणात आली की शेतकऱ्यांना हवं ते खत आतापर्यंत कधी उपलब्धच झालं नाही. त्यात सरकारचं धोरण कधी समजा रेट वाढतात, कधी कमी होतात, किंवा लिंकिंग इथं नेहमीचीच गोष्ट झालेली आहे. कोणतंही खत घेताना तुम्ही DAP घ्या, 10-26-26 घ्या, 20-20-13 घ्या, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे युरिया जर घ्यायचा असेल तर त्याला लिंकिंग भरपूर प्रमाणात राहते. आज शेतकऱ्याला ज्या खताची गरज आहे ते खत देताना त्याला दुसऱ्या खताची विनाकारणच म्हणजे त्याला भर म्हणून घ्यावं लागतं, किंवा दुकानदाराला घ्यावं लागतं, किंवा दुकानदाराला द्यावं लागतं. मग याच्यामध्ये अडचण अशी आहे की शेतकऱ्याचं जे बजेट आहे ते सगळंच कोलमडलं जातं. युरियाची बॅग 266 रुपयाला आहे. 266ची किंमत आपण 300 रुपयापर्यंत धरू, पण 300 रुपयाची बॅग घेताना 10 किलोची झिंकची बॅग किंवा पोटॅश दाणेदार जे की विरघळतच नाही, त्या खताची काहीच गरज नाही. मग जर समजा या खताची गरज नसताना त्यांच्या माथी जर पडत असेल तर त्या शेतकऱ्यांनी खत घ्यावा का नाही घ्यावा? किंवा मग आता असं झालं की जवळजवळ सीझन जसा चालू झाला तर बरेचसे शेतकरी मे पासून खताची लगबग राहते. कोणाला मिक्सचर खत घ्यायचं राहतं तेव्हा तो युरिया पण बरोबर घ्यायचा म्हणून हट्ट करत राहतो. मग जिथं 10 बॅगी घ्यायच्या तिथं दुकानदार पण 5-1 बॅगी घेऊन जा बाबा, नंतर लागलं तर बघू. कारण की आम्हाला असं वाटतं की सगळ्यांनीच एकदा जर खत युरिया जर घेतलं तर बाकीच्या लोकांना पण भेटणार नाही. तर आम्ही हा प्रयत्न करत असतो की थोडं थोडं सगळ्यांना भेटायला पाहिजे. पण प्रत्येक खताची टंचाई आहे. हे बघा, मी मे पासूनची गोष्ट करतोय. मला असं आठवतं की 10व्या महिन्यामध्ये माझ्याकडे युरिया आला होता. त्याच्यानंतर मला एप्रिलमध्ये युरिया आला. की याच कारणाने की मी युरिया याच्याकरता घेत नव्हतो की त्यांची लिंकिंग मला परवडणार नव्हती. सरळ साधी शेतकरी असतात त्याच्याकरता तुम्ही काहीतरी त्याला भरीस हे करायचं ती इच्छा होत नाही. दुसरं, आता जेव्हापासून सीझन चालू झाला लोकांनी मक्का आपल्याकडं प्रमाण वाढलं मक्काचं, कपाशीला लेबर प्रॉब्लेम जास्त होऊ लागले आणि तेवढा खर्च निघत नाही म्हणून कपाशी बाजूला पडली. सोयाबीनचं क्षेत्र पण घटलं कारण की उत्पन्नापेक्षा त्याला असं म्हणावं लागतं की पैसा जास्त त्यांचा हे होऊ लागला. मग मक्का ही सगळ्यात सोपं आहे, पण मक्काचं जर ती निघाली तेव्हापासून आळीचा प्रादुर्भाव चालू होऊन जातो. पण मक्का असो बाजरी असो याला युरियाची गरज लागते. आज जवळजवळ 20-25 दिवस झाले असतील. 16 तारखेपर्यंत माझ्याकडे पण युरिया होता. 16 तारखेच्या याच्यामध्ये मी प्रत्येक याच्यामध्ये थोडा युरिया येत गेला. पण आजूबाजूच्या आज जे आपले शिवारे जिथं भाजीपाला राहतो त्या भाजीपाल्याला युरिया शिवाय पर्याय राहत नाही. पळशी भाग आमचा किंवा पोखरी भाग इथं गोबीची लागवड होती, फुलगोबीची लागवड राहते, त्याला युरिया हा गरजेचा राहतो. पण 16 तारखेपासून शेतकरी रोज चक्कर मारतो पण कोणत्याही दुकानदाराकडे आज युरिया नाहीये. त्याचं कारण असं म्हणतात
काही काही जेव्हा आपण अधिकाऱ्यांना विचारलं तर अधिकारी म्हणतात किंवा दुकानदार मोठे जे डीलर आहे ते सांगतात की शासनाने एक अगोदरच एक युरिया करता काय म्हणतात त्याला आपण स्टॉक करून ठेवलेला आहे की जो ते शेतकऱ्याला नंतर कामाला येईल. आता प्रत्येक दुकानदार म्हणतो जो होलसेलर आहे तो कलेक्टरची रिलीज झाल्याशिवाय तो स्टॉक मार्केटमध्ये येणार नाही. मग मला असं म्हणायचं स्टॉक जर का समजा तो गोडाऊनमध्ये जर असन किंवा मग तो बाहेर कधी यायचा ते त्याचे ढेकळ झाल्यावर का त्याचा वापर कधी व्हायचा, ढेकळ झाल्यानंतर त्याचा वापर तर होणं शक्य नाही. आज जर तो स्टॉक बफर स्टॉक म्हणतो आपण त्याला, बफर स्टॉक हा प्रत्येक याच्यामध्ये 150 टन 200 टन 2000 टनापर्यंत राहतो. इकडे पूर्ण आता गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे की गव्हर्नमेंटने आमच्याकडे पॉज मशीन दिलेलं आहे. पॉज मशीन मध्ये बऱ्याच ठिकाणी युरियाचा स्टॉक राहतो. मग युरियाचा स्टॉक असताना आज संभाजीनगरमध्ये प्रॉपर जाधवडी मार्केटमध्ये एक 5 ते 7 दुकान आहे. त्या पॉज मशीन मध्ये स्टॉक काहीच नाही. मग जर स्टॉक नाही आहे त्यांचं असं आहे की जर त्या पॉज मशीन मध्ये स्टॉक जर असला तर इथं युरिया आणता येत नाही, रॅक येत नाही. त्याचा तोटा फक्त इथल्या शेतकऱ्यांना का, कन्नडला तर तो 2 बेकर तर जाऊ शकत नाही, वैजापूरला तर 2 बेकर तर जाऊ शकत नाही किंवा पैठणला तो 2 बेकर तर जाऊ शकत नाही. बरं तिथले जर का घ्यायचा युरिया तर ते म्हणतात तुम्ही कुडालचे, तुम्ही आमच्याकडे काय घेतलं, काही बियाणं घेतलं, दुसरं खत घेतलं, आम्ही आमच्या शेतकऱ्याकरता. शेतकऱ्याला काय सिंबल दिलेला आहे का तू इकडचा आणि तू तिकडचा आहे. आपली मागणी काय? आमची मागणी हीच आहे की तुम्ही शासन बऱ्याच वेळेस असं म्हणतं की आम्ही बंधाऱ्यावर आम्ही खताचा पुरवठा करू किंवा मग अगोदर खरेदी विक्री संघ होते ते खरेदी विक्री संघ पण पुरवठा करायचे. आज युरियाची डिमांड एवढी वाढलेली आहे की युरिया जर आणायचं जर म्हणलं तर ती गाडी जर आणली तर मला वाटतं त्याच्यामध्ये 400 बॅगी जर येत असेल तर 1000 लोकांना खताची डिमांड राहते. जर त्यांना ते पुरवठा करताच जर नाही आला आणि कधी कधी ते असं होऊन जातं की ती लाईनचं सोडून द्या पण शेतकरी एवढे आपल्या याच्यावर आल्यानंतर आपल्याला कधी कधी वाटतं ते युरिया न आणलेलं बरं. मला सांगा 400 बॅगी जर एका याच्यामध्ये येत असन, 1000 जर का शेतकरी तिथं असतील तर दुकानदारांनी त्याला काय करायला पाहिजे. बरं ठीक आहे, एक